जोरदार टाळ्या पाहिजे. त्या सत्यनारायणासाठी प्रार्थना
या ठिकाणी माझ्या हृदयाच्या प्रत्येक कप्प्यातून शुभेच्छा देतो की त्यांनी भविष्यात त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे आणि भविष्यात असे नामस्मरणात राहू दे। या ठिकाणी बुवाना पकवास साथ करतात रोहन घाडीगावकर आणि तबला साथ करतायत नितेश घाडीगावकर। सगळे घाडी म्हणजे आमची थंड नाडी। पण काय काळजी करायची नाही, कारण घाडीगावकर जरी तिकडे असले तरी आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे दोघांच्या। त्या परमेश्वराचा आशीर्वाद दोघांच्या पाठीमागे आहे, त्यामुळे काय काळजी करायची नाही। कारण काय आहे, बुवा नाही दुसरी बारी आहे बुवांची आणि खरोखरच तसे बुवा चांगले आहेत, सुंदर गायन आहे, चांगला गळा आहे। आणि फक्त एवढंच आताच्या बुवा लोकांचं मला थोडंसं वाईट वाटतं का, तर हे नवीन नवीन मुलं तयार होतात पण काय ठेवीत नाही काय काय। पण त्याचप्रमाणे आमचे घाडीगावकर बुवांसाठी जोरदार काय आहे, भांडण झालं पाहिजे डबलबारीमध्ये, पण हरिभजनाचं भांडण झालं पाहिजे। नाहीतर बऱ्याच ठिकाणी चाललेला तुका नाहीसो करी तुका नाहीसो करी नाही। या ठिकाणी सर्वांनी आमचे परम मित्र प्रत्येक डबलबारीसाठी आमचे आशीर्वादासाठी आमचे बेळेकर साहेबांकडून हे 500 धन्यवाद धन्यवाद। त्या परमेश्वरासाठी प्रार्थना करतो त्यांना उदंड आयुष्य लाभू दे आणि असेच नामस्मरणामध्ये रंगू दे। बुवानी खरोखरच सुंदर या ठिकाणी बुवांची कोरस मंडळीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। चांगला तर चांगला सुनील कदम बुवा म्हटल्यानंतर कोणाच्या अध्यात नाही मध्यात, कोणाच्या वाईट गोष्टीला कधीच बघणार नाही। कारण प्रत्येक कलाकाराला जर सपोर्ट करून न्यायचं असेल तर आपण आपली ख्याती आहे, आपला रेकॉर्ड आहे, युट्यूबला कुठे पण चेक करा, एक शब्द तोंडातून वाईट येणार नाही। त्याचं कारण आहे, कारण संस्कार महत्वाचे आहेत, माणसावर संस्कार महत्वाचे। त्याचे संस्कार काय आहेत आणि साधू संतांनी जो आपल्याला हा वारसा दिलाय तो वारसा आपण कसा चालवायचा हे जर आपण शिकलो तर आपल्या आयुष्यामध्ये आपण कधीच मागे फिरणार नाही बघा मंडळी। म्हणून म्हणतोय आजचा दिवस सगळ्यात महत्वाचा आहे। 150 वर्ष इंग्रजांनी भारतावर केली स्वारी आणि भारताच्या गरीब जनतेला त्रास दिला भारी। लोकमान्य टिळक विचाराने होते करारी, स्वातंत्र्य लढ्यामध्ये सामील झाले नर आणि नारी आणि तेव्हाच पाहिजे आपण 26 जानेवारी काय आहे। या हरिओम सोसायटीसाठी एकच माझं वाक्य आहे, ना नावासाठी ना पैशासाठी, ना नावासाठी ना पैशासाठी हरिओम अपार्टमेंट फक्त त्या परमेश्वराच्या नामस्मरणासाठी, फक्त त्या परमेश्वराच्या नामस्मरणासाठी, फक्त त्या परमेश्वराच्या नामस्मरणासाठी जगते। म्हणून खरोखर या हरिओम अपार्टमेंटसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार। काय आहे, भजन म्हटल्यानंतर प्रत्यक्ष परमेश्वराच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा मार्ग म्हणजे भजन। साधू संतांनी हा वारसा दिला आपल्याला, 84 लक्ष योनीमधून आपल्याला हा मानवाचा जन्म मिळाला। कोटी रुपयाचं शरीर परमेश्वराने आपल्याला दिलं, त्याचा कसा वापर करायचा हे जर आपल्याला कळलं नाही तर आपल्या जन्मात घेऊन काय उपयोग नाही बघा मंडळी। म्हणून सांगतोय या नामस्मरणामध्ये राहा, हे नामस्मरण तुम्हाला करणार आहे। कारण माणूस जन्माला आला त्याच्या वार्षिक भजन, माणसानं लगीन गेल्या त्याच्या पूजेत भजन, माणूस गेलो त्याच्या कार्यात भजन, म्हणजे भजनाशिवाय आमचा पर्याय नाही। म्हणून या नामस्मरणामध्ये रंगूया। कारण वेळ बराच झाला। या ठिकाणी आमचे दुसरे परम मित्र राहिलेले आहेत रवींद्र इसवलकर, त्यांचे पण मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद धन्यवाद। आणि या ठिकाणी बरेचसे मित्र मंडळ आहे, सगळ्यांची नावं घेत राहत नाही पण सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो। या ठिकाणी आमच्या महिला वर्ग आहे, माझ्या बहिणी आहो सगळे बसलेले, आजी सगळे बसले, त्यांच्यासाठी जरा जोरदार काय झाला पाहिजे, जोरदार। कारण
जीवनामध्ये या ठिकाणी खरोखरच आज या हरिओम अपार्टमेंटचा झगमगाट तुम्हाला दिसतोय. ही दिवाळी दिसते, ही फक्त कोण? अरविंद डेकोरेटर. खरोखर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार. आता महिला वर्ग या ठिकाणी आहे. खरोखरच महिला वर्गाला पहिल्यापासूनच आरक्षण आहे बघा. महिला वर्गाला काय शंभू महादेव नंदीवरून, गणपती गणराया उंदरावरून आणि भवानी वाघावरून, म्हणजे बघा पहिलं स्त्रियांना आरक्षण आहे. आपल्या प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये स्त्रियांशिवाय पर्याय नाही. खोटा सांगत नाही. कारण सकाळी उठलास उषा, रात्री झोपलास निशा, देवळात गेलास प्रार्थना पूजा, आणि जर अगदीच राग गेलो तर क्षमा. म्हणजे प्रत्येक स्त्रिया कुठे कमी नाही. म्हणून म्हणतो बघा, जर आपल्या घर चालवायचं असेल, बराच वेळ घेणार, कारण बुवानी गाणी सादर केली. कारण काय नवीन मुलांना संधी दिली पाहिजे. बुवा बिंदास तुम्ही किती वेळ घ्या, बिंदास. आज तुमच्यासाठी काही एक शब्द बोलणार नाही, तुम्ही बिंदास. आज तुमचं जेवढं सादरीकरण करायचं तेवढं करा. कारण नाका सकाळीच जाऊचा, नाका ट्रेनच जा. आपला ट्रेन नाही आता, संपला विषय. बिंदास तुम्ही काय करायचं ते करा. पण माझं एक प्रामाणिक हात जोडून विनंती आहे सर्व बुवांना, आपण हा महाराष्ट्राचा, हा संतांची भूमी आहे. या संतांच्या भूमीमध्ये आपण हरिभजनाला कुठेही गालबोट लावता कामा नाही, एवढं मात्र जपलं पाहिजे. आणि त्या परमेश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे. मंडळी, मजाक मस्ती मनोरंजन सर्व झालं पाहिजे. पण ही गोष्ट एक लक्षात ठेवा, माझा प्रामाणिक मोठं भाव म्हणून सांगत येते, बाकी काय नाही. तर काही नव्हतं असं असती पुढे सगळं काय होणार, काय काळजी करायची नाही. तर या ठिकाणी हरिभजनाला सुरुवात करतोय. धन्यवाद मंडळी. किती बोलावं तेवढं थोडंच आहे, कारण पुरी रात्र आहे आपल्यासाठी बोलायसाठी. हा चला. या ठिकाणी आमचे पीसी कदम असतील तर त्यांनी पुढे यायचं आहे, जरा खुर्चीचा मान राखायचा आहे.
असा जवळी रहा प्रार्थना देवा तुलाई तू असा जवळी रहा मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा दुःख जेव्हा दाटुनिया भार होतो अंतरी भार होतो अंतरी मी तुला विनवीत से रे धाव तू गरुडा परी भाव तू गरुडावरी संकटासी झुंजण्याला हात दे मजला दहा मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा सैर वेगे जीवनाचा धावतोरत सारखा भाव तोरत सारखा संयमाचा पतही माझ्या लोचनाला पारखा लोचनाला पारखा सारथी होऊन आता आवरी अपघात हा मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा आस नाही मज कशाची हंत नाही मानसी रंतनाई मानसी तू नभाच्या लोचनानी सर्व काही जानसी सर्व काही जानसी देह हा धर्मात राहुनी सफल हो जन्म हा मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा पुंडलिक वरदा
सादरीकरण केलं आहे, भजनाची सुरुवात केलेली आहे. खरोखरच पुन्हा एकदा बोलसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, जोरदार. कारण भक्ती कोणाकडून शिकली पाहिजे बघा. प्रत्यक्ष छाती पाडून राम सीता दाखवली त्या हनुमंतासारखी भक्ती असली पाहिजे बघा. संत गोरा कुमारबाई तुडविता माती स्वतःच्या मुलाला चिरडलं आणि याचं भान राहिलं नाही अशी भक्ती केली पाहिजे बघा. भक्त पुंडलिकाने प्रत्यक्ष पांडुरंगाला विठेवर उभा केला अशी भक्ती केली पाहिजे. नामदेवासाठी पुढं देऊळ फिरवलं आणि एका ताटामध्ये प्रत्यक्ष पांडुरंग जेवला अशी भक्ती केली पाहिजे मंडळी. म्हणून म्हणतो बघा या ठिकाणी त्या परमेश्वराचं नामस्मरण. कारण जास्त वेळ न घेता परमेश्वराचं नामस्मरण करून आता सध्या परिस्थिती काय आहे, प्रत्येक माणसा काय आहे, मनोरंजन महत्वाचं आहे. नाही तर काय रामकृष्ण हरी आणि आपली लोक हरी, तर नक्कीच मनोरंजन होणार. त्याच ताकदीने बुवा पण मनोरंजन करणार. लाईव्ह आहे ना तुमचं हे, त्यांच्या दोन डबल माझ्या जाऊ नका तुम्ही. आताचे पोरगे काय करतील कळाल देऊचे नाही अजिबात. आणि हो माणूस कळतो देवगडचो, मी पण देवगडचो, मी पण अरे पण गंमत अशी झाली काय, जे काय 10 स्टुडिओ जाऊन बसले थंय जाऊन फंड्यातलं धोंड झालंय. म्हणजे काय तुझा परत धोंड म्हणाय नको. तर खरोखरच दोन्ही बुवा नक्कीच त्या ताकदीने मनोरंजन करणार. आणि आज सर्व खरोखरच या ठिकाणी या विरार वासियांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खरोखरच सुंदर या ठिकाणी भजन रसिक लाभलेलं आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.
टाळ्या उदा ताना ना धीन ताना ना ताना दे रे ना उदा ताना ना धीन ताना ना ताना दे रे ना उदा ताना ना धीन ताना ना ताना दे रे ना उदा ताना ना धीन ताना ना ताना दे रे ना उदा ताना ना धीन ताना ना ताना दे रे ना उदा ताना ना धीन ताना दे रे ना तेरे ना मेरे ना ताना तेरे ना मेरे ना ताना तेरे ना मेरे ना तेरे ना मेरे ना तेरे ना मेरे ना ताना तेरे ना मेरे ना ताना तेरे ना मेरे ना तेरे ना मेरे ना उदा ताना ना धीन ताना दे रे ना उदा ताना ना धीन ताना दे रे ना उदा ताना ना धीन ताना दे रे ना ना दिल के तुम दिल दे ना दिल के तुम दिल दे ना दिल के तुम दिल दे तेरे ना मेरे ना ताना ना दिल के तुम दिल दे ना दिल के तुम दिल दे ना दिल के तुम दिल दे तेरे ना मेरे ना ताना मेरे ना मेरे ना ताना तेरे ना मेरे ना ताना मेरे ना मेरे ना ताना तेरे ना मेरे ना धन्यवाद धन्यवाद